ती कमजोर नाही, कणखर आहे. ती अपूर्ण नाही, ती सुपर वुमन आहे. आणि ती विधवा नाही, ती पूर्णत्व आहे. तुम्हाला सांगतो, माझी बहीण ती वयाच्या 25व्या वर्षी विधवा झाली. 3 मुलं पदरात. त्या मुलांचं शिक्षण, त्यांची जबाबदारी सगळी तिनं एकटीनं व्यवस्थित पार पाडली. वडिलांची कमतरता कुठेही जाणवू दिली नाही. परवा तर तिच्या नातीचं लग्न झालं आणि तरी पण गेली 60-65 वर्ष आपण सर्व समाज त्या स्त्रीकडं आपण विधवा म्हणून पाहतो. हे कितपत बरोबर वाटतं? महिलांकडं सहानुभूतीनं अरे रे वाईट झालं अशा पद्धतीनं किंवा पुरुषी मानसिकतेतून बघण्याचा आपला दृष्टिकोन आता बदलूया. या महिला दिनानिमित्त यशवंत क्लासेसचा हा संकल्प आहे की विधवा नव्हे पूर्णत्वा. आणि हा व्हिडिओ आपण सर्वांनी मिळून इतक्या लोकांपर्यंत पोचवूया की त्याची दखल घेणं सरकारला भाग पडेल आणि सर्व सरकारी कामकाजातून कागदपत्रांमधून विधवा या शब्दाऐवजी पूर्णत्वा हा शब्द वापरला जावा असं एखादं GR सरकारने काढावं. म्हणजे खऱ्या अर्थानं या महिला दिनाचं फलित साध्य झालं असं मला वाटतं. तर आपण सर्वांनी यशवंत क्लासेसच्या विधवा नव्हे पूर्णत्वा या मोहिमेला आय सपोर्ट पूर्णत्वा असं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून साथ द्यावी, सहकार्य करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.